19 जून ॲपल उपग्रहाचे यशस्वी उड्डाण। नमस्कार, मी नवीन आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिनविशेष, पावर्ड बाय GoPrack.com। पूर्ण भारताला अभिमान वाटावा अशी घटना म्हणजे चंद्रयान 3 ने चंद्रावर केलेले यशस्वी लँडिंग। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला। ज्या इस्रोमुळे देशाला हा आनंदाचा क्षण अनुभवता आला, त्या इस्रोने एकेकाळी भारताला दूरसंचार क्षेत्रात क्रांती करण्यासाठी बैलगाडीवरून उपग्रह नेला होता। 1957 या वर्षी रशियाचा स्पुटनिक हा उपग्रह अंतराळात सोडण्यात आला। जगासाठी एक क्रांतिकारी घटना होती। त्यानंतर आर्यभट्ट हा उपग्रह अंतराळात सोडण्यात आला, पण ते आपल्यासाठी पुरेसे नव्हतं। मग 19 जून 1981 मध्ये पूर्णतः भारतीय बनावटीचा ॲपल हा उपग्रह फ्रान्सच्या फ्रेंच गयाना येथील अवकाश तळावरून अंतराळात सोडण्यात आला। वास्तविक त्या काळात ॲपल उपग्रह बनवण्यासाठी सुविधा पुरेशा उपलब्ध नव्हत्या, तरीही इस्रोने एका शेडमध्ये 2 वर्षाच्या अल्पावधीत 870 किलो वजनाचा उपग्रह तयार केला। 19 जून 1981 रोजी भारताने आपला पहिला भूस्थिर उपग्रह ॲपल प्रक्षेपित केला। हा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सी बँड ट्रान्सपॉन्डरसह प्रक्षेपित केलेला एक प्रायोगिक संप्रेक्षण उपग्रह होता। ॲपल म्हणजे एरियन पॅसेंजर पेलोड एक्सपेरिमेंट। युरोपियन स्पेस एजन्सी ESAच्या प्रक्षेपण वाहन एरियनने हा उपग्रह प्रक्षेपित केला। हा भारताचा पहिला एक्सपेरिमेंटल 3 ॲक्सिस स्टेबलाइज्ड कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे। या मोहिमेचे नियंत्रण आंध्र प्रदेशातील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून करण्यात आले। या उपग्रहाचा वापर टेलिव्हिजन आणि रेडिओ प्रसारणात प्रयोग करण्यासाठी करण्यात आला। हा भारतासाठी अभिमानाचा क्षण होता आणि त्यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल सेवांनी त्यांच्या पहिल्या वर्धापना दिनानिमित्त एक टपाल तिकीट जारी केले। ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। Instagram, Facebook पेजला फॉलो करा। कल्लाकार दिनविशेषच्या पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत अशा लोकांबद्दल जे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अनोळखी ठिकाणी स्थलांतरित झाले। त्यामुळे आवर्जून बघा कल्लाकार दिनविशेष, पावर्ड बाय GoPrack.com।